तर बघा की या व्हिडिओमध्ये मी भाषणाची सुरुवात कशी करावी, म्हणजे शाळेमध्ये ज्या विविध जयंत्या असतात, नंतर पुण्यतिथ्या असतात किंवा जे काही वेगवेगळे संस्थेचे दिन असतात, त्यानंतर एखाद्या ठिकाणी जर सार्वजनिक कार्यक्रम असेल तर भाषण आपण करतो, ते भाषण मुद्देसूद कसं करावं हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये मी काय केलंय की जे काही ठराविक मुद्दे आहेत ते मुद्दे मी काय केलेले आहेत, कलेक्ट केलेत आणि ते मुद्दे मी सोप्या भाषेमध्ये एक्सप्लेन करणार आहे. की भाषण करणे ही आता काळाची गरज आहे. त्याच्यानंतर नुसतं भाषण करून नाही, तर तुम्ही भाषण करत असताना वापरली जाणारी भाषा, त्यानंतर तुमच्या भाषेवरती असणारे प्रभुत्व हे तुम्हाला मोलाचं मार्गदर्शन देत असतं. तर बघा की आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूया की भाषणाची सुरुवात कशी करावी. त्याच्यामध्ये मी टोटली 12 मुद्दे घेतलेले आहेत आणि जर तुम्ही याचा वापर केला तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. तर बघा की पहिला मुद्दा आहे आत्मविश्वास निर्माण करणे. लक्षात घ्या की तुम्ही भाषण करायला जर उभं राहताय तर तुम्हाला तुमच्यामध्ये आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे. का आत्मविश्वास असणं गरजेचं आहे? तुम्ही घाबरलं नाही पाहिजे, तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे आणि कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही काही जी गोष्ट काय कठीण आहे ती तुम्ही नक्कीच त्यामधून तुम्ही यश मिळवू शकता. दुसरा मुद्दा आहे मुद्दे निवडणे. तुम्ही मुद्दे निवडायला पाहिजेत भाषणाचे. की आता डॉक्टर भारतरत्न भीमराव रामजी आंबेडकर किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल तर तुम्ही त्यांचे काय केले पाहिजेत, त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेले प्रसंग आहेत त्या प्रसंगाला अनुसरून तुम्ही भाषण केलं पाहिजे. त्यानंतर श्रोत्यांबद्दल माहिती, की समोर बसलेले श्रोते आहेत तर ते कोण आहेत यांच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर विषय सादरीकरण. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीविषयी माहिती असेल तर तुम्हाला विषयाचं सादरीकरण करता आलं पाहिजे. त्यानंतर पारंपरिक प्रसंग सांगून सुरुवात, म्हणजे काय की भाषण हे कसं करायचंय, ज्या पद्धतीनं आपण शालेय जीवनामध्ये शिकलो त्याच्यामध्ये सुरुवातीला असं आहे की आपण जन्मतारीख असेल किंवा त्यांची वैयक्तिक माहिती असेल ती तर सांगतोच, परंतु तुम्ही त्यांच्या आयुष्यामधला ज्याची कोणाची जयंती असेल किंवा ज्याची कोणाची पुण्यतिथी असेल, फॉर एक्झाम्पल म्हणून आपण डॉक्टर भारतरत्न भीमराव रामजी आंबेडकर किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील तर त्यांच्या जीवनामधला एक असा प्रसंग सांगायचा आहे तुम्ही की ते जे असणारे पुढे बसलेले श्रोते आहेत ते लगेच प्रभावित होतील, विद्यार्थी असतील ते लगेच प्रभावित होतील आणि त्यांना नक्कीच एक महत्त्वाची अशी प्रेरणा मिळून जाईल. त्यानंतर बघा तुम्ही एखादी चारोळी सांगायची, एखादी तुम्ही म्हण सांगायचे जेणेकरून त्याचा समाजावरती प्रभाव पडेल. त्यानंतर तुम्ही एखादी कविता तयार करू शकता, तुम्ही एखादा सुविचार तयार करू शकता. थोडक्यामध्ये जेवढं भाषण तुम्ही फुलवण्याचा प्रयत्न कराल, रंगवण्याचा प्रयत्न कराल तेवढंच तुम्हाला निश्चित यश प्राप्त होईल. त्यानंतर तुम्ही एखादा विनोद सांगून भाषणाची सुरुवात करू शकता. फक्त विद्यार्थी किंवा लक्षात घ्या की प्रसंग कोणता आहे त्याला अनुसरून विनोद सांगा, अदरवाईज नाही सांगितलं तरी चालेल. 6वा मुद्दा आहे भाषणाचे पाठांतर. हा मुद्दा मी तेवढा मॅन्डेटरी म्हणणार नाही, कारण जर तुमची मेमरी स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला पाठांतराचा जास्त प्रश्न येत नाही. आणि मी सर्व शालेय विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही पाठांतर करण्यापेक्षा तुम्ही मनन, चिंतन, स्मरण या गोष्टी करा, तुम्ही डेली एक्सरसाइज करा आणि त्यामधूनच तुम्हाला तुमची मेमरी शार्प होत जाईल. मुद्दा क्रमांक 7 आहे विशिष्ट भाषाशैली. तुमची जी भाषाशैली आहे ती बोजड नसावी, सर्वसामान्य व्यक्तीला कळेल अशा पद्धतीने तुमची भाषाशैली असावी. त्यानंतर भाषण रंगवणे. याचा अर्थ काय? भाषण रंगवणे म्हणजे काय की एखादं भाषण आहे तर तुम्ही वेगवेगळे हावभाव करून त्याची छाप पाडणे, यालाच आपण भाषण रंगवणे असं म्हणणार. तर भारदस्त आणि दमदार आवाज. तुमचा आवाज भारदस्त पाहिजे, तुमचा आवाज दमदार पाहिजे, ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर प्रसंगावधान राखणे. तुम्ही कुठल्या विषयावर भाषण करताय फार गरजेचं आहे. तुमचं प्रसंगावधान पाहिजे, तुमचा मेंदूवरती संयम पाहिजे की आपण कोणत्या विषयावरती भाषण देण्यासाठी आलो आहोत. मेंदूवरती प्रसंगावधान. ज्यावेळी आपण 4 लोकांमध्ये बोलतो, आपलं मत व्यक्त करतो, आपल्या मनामधील विचार किंवा सुप्तगुण बाहेर काढतो, त्यावेळी तुमचा मनावरती संयम पाहिजे, आपल्या वाणीवर कंट्रोल पाहिजे. कारण भाषेमुळे माणूस ज्या पद्धतीने जोडला जाऊ शकतो त्याच पद्धतीने तोडला जाऊ शकतो. त्यामुळे प्रसंगावधान राखलं पाहिजे.
11वा मुद्दा आहे तुम्ही वेळ पाळली पाहिजे. जर कार्यक्रम 30 मिनिटाचा असेल तर तुमचं भाषण हे 5 मिनिटांमध्येच क्लिअर झालं पाहिजे, कारण बाकीचा वेळ आहे तो इतर गोष्टींना दिला गेला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे समारोप. तर बघा की या व्हिडिओमध्ये भाषण कसं करावं हे मी एक्सप्लेन केलेलं आहे. धन्यवाद.